याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी दीपक कापरे यांच्याकडून। दीपक, फलटणमध्ये सध्या चौकशी सुरू आहे आयकर विभागाकडून, काय सध्याची परिस्थिती आहे, काय सांगाल? नक्कीच मोहिनी, सकाळी 6 वाजल्यापासून विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे निंबाळकर यांच्या घरावरती आयकर विभागाचा छापा पडलेला आहे। एकंदरीतच हा छापा पुण्यातील त्यांच्या घरावर असेल किंवा गोविंद डेअरी असेल आणि फलटणमधील जे निवासस्थान आहे या घरावरती हा आयकर विभागाचा छापा सकाळी 6 वाजल्यापासून पडलेला आहे। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येथे जमा झालेले आहेत आणि गेटच्या समोरच कोणालाही जाण्यामध्ये आतमध्ये जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे। एकंदरीत पोलिसांचा फौजफाटा देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच येथे जमण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता 400 ते 500 कार्यकर्ते हे संजीवराजे निंबाळकर यांचं फलटणचं निवासस्थान आहे या निवासस्थानासमोर ठिय्या मांडून बसलेले आहेत आणि एकंदरीतच हा सकाळपासूनच आयकर विभागाचा छापा आहे हा सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे आणि कसल्याही स्वरूपाचं आत जाण्यामध्ये ज्यांचं जे निवासस्थान आहे तिथे कार्यकर्त्यांना असेल किंवा कोणालाही आत जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जे त्यांचं फलटणमधील निवासस्थान आहे तिथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते अजून देखील येतच आहेत आणि एकंदरीत कार्यकर्त्यांमध्ये एक संयम दिसत आहे। कारण जे संजीवराजे निंबाळकर आहेत किंवा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर आहेत त्यांनी सांगितले आहे की कार्यकर्त्यांना आम्हाला संयम शिकवलेला आहे, त्यामुळे कार्यकर्ते बोलताना देखील म्हणत आहे की आम्ही मोठ्या प्रमाणात येथे संयम बाळगलेला आहे। सद्यस्थितीत तरी आपण पाहू शकतो की येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा आहे आणि आयकर विभागाचे जे अधिकारी आहेत ते आतमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून आहेत, आतमध्ये जाण्यास कोणालाही देखील मनाई करण्यात आलेली आहे। अगदी नक्कीच दीपक, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आता जाऊयात पुण्यामध्ये। पुण्यातल्या घरी सुद्धा आयकर विभागाची छापेमारी झालेली आहे। या ठिकाणची काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। आज सकाळी 6 वाजल्यापासून आयकर विभागाचे अधिकारी जे आहेत ते या पुण्यातील प्रभात रोडवर जे संजीवराजे निंबाळकर यांचं घर आहे या ठिकाणी आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर रामराजे नाईक निंबाळकर हे साताऱ्यातील एक मोठे नेते आहेत। खरं तर ते अजित पवार गटात होते, मात्र आता ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सक्रिय नसल्याचं दिसून आलं होतं आणि त्यानंतर आता रामराजेंचे जे बंधू आहेत रघुनाथ राजे आणि संजीवराजे यांच्या घरावर ही इन्कम टॅक्सची धाड पडली आणि सकाळी 6 वाजल्यापासून हे सगळं तपासणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर या तपासणीमधून काय पुढे येते हे महत्त्वाचं आहे, परंतु सकाळी 6 वाजल्यापासून आपण पाहतोय अधिकारी देखील आतमध्ये आहेत। कागदपत्रांची तपासणी केली जाते। महिला काही घरात दिसून येत आहेत, मात्र कुठलीही माहिती दिली जात नाहीये। महिलांनी यापूर्वी काही आपल्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अधिकाऱ्यांनी या ठिकाणी ज्या घरातील महिला आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना बोलण्यासाठी मज्जाव केल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं आतमधून गेटला कुलूप लावून घेतलेला आहे आणि आज सगळी ही तपासणी सुरू आहे।